तूप असेल, श्रीखंड असेल, दही असेल, पनीर असेल, ताक असेल, हे सगळे जे पदार्थ आहेत ते सुद्धा इथेच बनतात. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. या दुधामध्ये युरिया टाकलेला आहे की नाही स्वतः लॅब टेक्निशियन ती टेस्ट करून बघतायत. दुधाची पॅकिंग करताना डेअरीमध्ये त्याचं टेम्परेचर 4च्या खाली पाहिजे. तर इथं आता पॅकिंग सुरू आहे, त्याचं टेम्परेचर मी मोजून दाखवतो की किती आहे. तर आता इथे याचं टेम्परेचर आपल्याला दिसतं आहे. तर याचं 2.8 आता टेम्परेचर आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंनी गेल्या आठवड्यामध्ये काही SOP जाहीर केल्यात. दूध डेअरीमध्ये म्हणजे संकलनापासून ते ग्राहकांपर्यंत जेव्हा दूध पोहोचतं तेव्हा तिथे काय नियम पाळले गेले पाहिजे. डेअरीवर दूध आल्यानंतर त्याची फॅट SNF तपासण्यापासून ते पॅकिंगपर्यंत काय काळजी घेतली गेली पाहिजे आणि ग्राहकांनी सुद्धा त्यातून काय पाहिलं पाहिजे दूध खरेदी करताना. असे 8-10 नियम त्यांनी सांगितलेत. ते नियम डेअरीवरती खरंच पाळले जातात का आणि ज्या डेअरीवरती ते नियम पाळले जातात तिथली प्रोसिजर नेमकी काय असते हे समजून सांगण्यासाठी मी पुणे जिल्ह्यातल्या ऊर्जा डेअरीवरती आलेलो आहे. ऊर्जा डेअरीच्या प्लांटवरती इथे साधारण 50,000 लिटर दूध त्यांच्याकडे दररोज येतं. त्यांचं संकलन 50,000 लिटरचं आहे. गेल्या 25 वर्षापासूनचा हा ब्रँड आहे. कसे नियम आतमध्ये पाळले जातात हे पाहण्यासाठी मी सुरुवात करतो आहे. इथून साधारणपणे आता दूध जे ग्रामीण भागात संकलन होऊन आलेलं दूध आहे आणि भेसळयुक्त दूध आतापर्यंत आपण ऐकतोय, पण भेसळमुक्त दूध म्हणजे ज्या दुधामध्ये शून्य भेसळ आहे, जे ओरिजिनल आहे, ज्याच्यावरती सर्व प्रक्रिया केली गेलेली आहे, ते दूध आता माझ्या हातात आहे. हे ऊर्जा डेअरीचं जे आहे फ्लेवर्ड मिल्क आहे, पायनॅपल फ्लेवरचं हे मिल्क आहे. तर हे दूध कसं लागतं नेमकं हे मी स्वतः पिऊन पाहिलं. डेअरीवरती माझ्यासमोर पॅकिंग केलेलं दूध आहे, स्वतः माझ्यासमोर याची प्रोसेसिंग झाली आणि इथून दूध प्रोसेस होऊन ग्राहकांपर्यंत कसं जातं ही सुरुवात इथे आपण केली आहे. ऊर्जा डेअरीचे चेअरमन माझ्यासोबत आहेत, प्रकाश कुटवालजी. त्यांच्याकडून मी पूर्ण प्रोसिजर समजावून घेणार आहे. गेल्या 25 वर्षापासून त्यांनी हा ब्रँड तयार केला आहे. दूध खाली झालं आहे. दूध गेल्यानंतर कोल्ड चेनमध्ये दूध कसं जातं, तिथून पॅकेजिंग कशी होते, सगळी प्रोसिजर मी या व्हिडिओत तुम्हाला समजावून सांगणार आहे. वेगवेगळे प्रोडक्ट इथे जवळपास 80 ते 82 प्रोडक्ट बनतात, पण सगळ्यात महत्त्वाचे तुमचं तूप असेल, श्रीखंड असेल, दही असेल, पनीर असेल, ताक असेल, हे सगळे जे पदार्थ आहेत ते सुद्धा इथेच बनतात. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे याच व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. दूध खाली होण्यापूर्वी जेव्हा टँकर इथे येतं संकलन करून तेव्हा एक महत्त्वाची प्रोसिजर असते. त्या दुधाची फॅट आणि SNF तिकड्या दुधामध्ये भेसळ झाली आहे का, ते इथे खरंच गुणवत्ता त्याची आहे का हे करण्यापूर्वी म्हणजे डेअरी त्या दुधाने एंट्री करण्यापूर्वी या लॅबमध्ये एक टेस्टिंग होते. ती एकदा मी यांच्याकडून समजून घेणार आहे. स्वतः चेअरमन आहेत. ह्या प्रयोगशाळेचं महत्त्व सांगा दूध आल्यानंतर. विशालजी, आत्ता आपण जे बघितलं की दूध स्वीकृती त्या डॉकवर ते जे दूध घेतलेलं आहे याच्या अगोदर एकदा ते जिथं कलेक्शन होतं तिथं कलेक्शन होतं त्या कलेक्शनच्या ठिकाणी ते दूध तिथल्या ज्या अडल्ट्रेशनच्या प्रमुख 4-5 टेस्ट आहे, 8 टेस्ट एका किटच्या साह्याने NDDBचं किट आहे त्या साह्याने टेस्ट ते चेक केलं जातं. ते चेक करून तो बल्क कूलरला घेतात. त्यानंतर आमची जी गाडी जाते आणायला, आता जे टँकर आपण बघितले कॅनने येतं दूध तर ते दूध नंतर आमचा केमिस्ट पण तिथं चेक करतो. त्यांनी चेक केलेला क्रॉस चेक ही छोटी लॅब आहे इथं या बेसिक लॅबला ते क्रॉस चेक केलं जातं. म्हणजे चेक करण्याची इथं 3री वेळ आहे क्रॉस चेक आपण जे करतोय ते. आणि हे चेक केल्याच्या नंतर इथून आमची एक सेंट्रल लॅब आहे, आपण तिकडे जाऊया. त्या सेंट्रल लॅबला चेक करून मग ते दूध प्रोसेसला घ्या, अशी ही प्रोसेस स्वीकारण्याची पद्धत आहे. म्हणजे अजून एकदा चेक होतं. अजून याच्यानंतर एकदा हे दूध आलंय त्याची मला जरा फॅट आणि SNF आता बेसिक लेवलवर त्याचं तुम्हाला फॅट आणि SNF या चेकिंग इथे चालू आहे. ऍक्च्युली अलीकडच्या काळात बऱ्याचशा ॲटो मशिनरी निघालेल्या आहेत, पण सर्वसाधारण गरगर मशीन जी आहे जुनी याच्यावर ॲक्युरेसी सगळ्यात उत्कृष्ट समजते. त्यामुळे आम्ही इथं फायनल चेकिंगला घेताना याच मशीनचा वापर करतो. सुरुवातीला बाकी इलेक्ट्रॉनिक मशीनवर चेक होऊन येतं. आता याच्यामध्ये फॅट चेक केली जाते. ज्याची फॅट लावायची किंवा SNF लावायचं त्याचं एक टेम्परेचर आहे किंवा त्या दुधाचं टेम्परेचर किती असायला हवं, त्या टेम्परेचरला आल्याच्या नंतर मग त्या चेकिंग होतात. त्याचं टेम्परेचर किती
40 आणि 40 डिग्रीला आपण टेम्परेचर त्याचं सेट करतो. त्यानंतर फॅट सोडायच्या आधी आपण त्याचं 27 डिग्री किती आहे त्याची फॅट किती आली तुम्ही सांगा जरा. नाही आता लगेच फॅट नाही. चेक करतो आपण. अच्छा फॅट चेक करताय. हां नाही तो पण शूटिंगमध्ये आहे. हो, हो. त्याची 3 पॉईंट ही आहे ना. याची फॅट साधारणपणे 3.7 आहे म्हणजे 3.5 म्हणजे 3.5% साधारणपणे 3.5च्या वर पाहिजे, खाली नसेल. 3.3च्या वर. 3.3च्या वर पाहिजे असा नियम आहे. आता जे दूध आलं त्याची 3.7 एवढी फॅट आहे. आणि SNFचा पण नियम आहे 8.5च्या 8.3चा नियम आहे SNFचा सुद्धा. तर तो निकष पूर्ण केल्यानंतर जर ते दूध निकष पूर्ण करत असेल आलेलं तरच ते दूध स्वीकारलं जातं तिथे डॉकला. नाहीतर ते टँकर रिजेक्ट करतात आणि ते टँकर परत पाठवतात, नाही पण destroy कर. डिस्ट्रॉय करतात. आता त्यात एक नियम तुकाराम मुंडेंनी असा सांगितला की हे टँकर जे तुम्ही रिजेक्ट केलं त्याचं पुढे काय झालं याचा पण रेकॉर्ड त्या डेअरीला ठेवावं लागेल. अर्थात याआधी खूप पळवाटा होत्या, पण आता एक कडक नियम काढला. तो एक नियम मला फक्त समजावून सांगा. त्यांनी आता तो तुकाराम मुंडेंनी सांगितला आहे तो. हे साहेबांचं मत असे की जर तुमच्या नियमामध्ये दूध बसत नसेल तर त्याची स्वीकृती न करता तुम्ही जर त्यात काय अडल्ट्रेशन लागलं असेल तर तो डिस्ट्रॉय केला जाईल. अर्थात आता आमच्या बेसवर काय होतं की आम्ही खाली BMC मधून दूध घेतो. BMC मध्ये दूध येताना बल्क मिल्क कूलरमध्येच दूध येताना ते जर व्यवस्थित असेल तरच स्वीकृती केली जाते. अदरवाईज नसेल तर शेतकऱ्यांचं दूध आम्ही घेतच नाही. त्यामुळे आमच्या डॉकला दूध आले, आम्ही टँकरने घेत नाही, ते आमचेच बल्क कूलरचं दूध आहे. आमच्या डॉकला दूध आले आणि ते डिस्ट्रॉय करावं लागले असा प्रसंग क्वचितच येतो. क्वचित म्हणजे शक्यतो नाहीच आमच्याकडे तो भाग. पण जर ते बसत नसेल तर ते डिस्ट्रॉय केलं पाहिजे. किंवा जर कुणी ते घेतलं तर ज्याचं जे रिजेक्ट झाले त्या डेअरीचं नाव आणि ज्यांनी ते दूध घेतलंय त्याचं नाव असे दोनही रेकॉर्ड कळवायला पाहिजे. ते वरती कळवायचे. हा वरती कळवायला पाहिजे की आम्ही आज रिजेक्ट केलं होतं, ते या डेअरीने रिजेक्ट केलेलं दूध घेतलेलं आहे. आतापर्यंत या दुधाचं काय व्हायचं की खराब झालेलं दूध एकतर भुकटी बनवण्यासाठी जायचं किंवा त्याचं पनीर बनवायचं किंवा वेगळ्या प्रकारचं ते दूध वापरलं जायचं असे प्रकार व्हायचे. आणि तेच पनीर स्वस्तात अत्यंत मार्केटमध्ये यायचं, त्याचे दुग्धजन्य पदार्थ स्वस्तात मार्केटमध्ये यायचे. ते आता बंद होण्यासाठी हा एक पहिला नियम घालून दिला आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. दुधाच्या एंट्रीलाच ते दूध खरंच घेण्याजोगं आहे की नाही ही जबाबदारी पूर्णपणे आता डेअरीवरती आली आहे. कारण इथूनच प्रॉडक्ट बनणार आहेत. यांनी जर व्यवस्थित तपासणी केली तर पुढे योग्य प्रोडक्ट जाणार आहे. तो नियम सगळ्यात महत्त्वाचा आहे. पुढचे सुद्धा अजून काही नियम आहेत ते समजून घेणार आहे. कारण आता पुढे कोल्ड चेनचा पण एक खूप महत्त्वाचा नियम त्यांनी सांगितला आहे, तो आपण कोल्ड चेनकडे जाऊन समजून घेणार आहोत. कोल्ड चेनला जाण्याआधी एक महत्त्वाची प्रोसिजर जी आत्ता एका छोट्या लॅबमधली मी सांगितली की तिथे दूध चेक केलं जातं, त्याचा फॅट आणि SNF त्याच्या मानांकन निकष जे ठरवलेले आहेत त्याच्यामध्ये बसतो का. पण त्याच्यानंतर एक सेंट्रल लॅब पुन्हा डेअरीमध्ये असते, ती इथे ऊर्जा डेअरीची वरच्या मजल्यावरती मोठी लॅब आहे. तर या लॅबमध्ये ते दूध स्वीकारायचं की नाही याचा अंतिम निर्णय इथे होतो. त्यातलं कारण त्याच्यामधल्या वेगवेगळ्या टेस्ट असतात. त्या दुधामध्ये पाणी आहे का, त्या दुधामध्ये कोणी शॅम्पू टाकलेला आहे का, त्याच्यामध्ये काय डिटर्जंट टाकलेलं आहे का. कारण दुधात आपण एक सर्रास प्रकार असे बघतो. तर या टेस्ट काय होतात मी त्यांच्या लॅबमधूनच स्वतः जे टेस्ट करतात त्यांच्याकडून समजावून घेणार आहे. मला विशालजी हे खालून जे दूध आलं त्यात बेसिक टेस्ट तर आपण सगळ्या घेतल्या, अडल्ट्रेशन वगैरे हे काय आपल्याला समजलं. पण तो आल्याच्या नंतर मायक्रो लेवलवर बाकीच्या ज्या टेस्ट आहेत दुधामधल्या की जो आपल्याला प्रॉडक्टला दूध घ्यायचे किंवा पाऊचला घ्यायचे ते प्रोसेसला घेण्याच्या अगोदर हा सॅम्पल बाकीच्या पद्धतीने जो चेक होतो त्यातल्या काय काय टेस्ट केल्या जातात याबाबत आमची ही सेंट्रल लॅब काम करते. तो हा आमचा सहकारी, याच्याबाबत जरा ते आपण जरा टेस्ट समजून घेऊ की याच्यातल्या वेगळ्या टेस्ट कशा, भेसळ कशी पाहिली जाते. ज्यावेळेस BMC म्हणून दूध येतं ते आपल्याकडे खाली पाहिलेलं आहे आपण प्रोसेस लॅबला, तिथं OLT होती, ऑर्गन इलेक्ट्रिक टेस्ट होती. त्याच्यामध्ये काय होतं की जे दुधातला ऑफ फ्लेवर आहे टेस्ट खराब असेल तर तिथं रिजेक्ट होतं. त्यामध्ये साखर असेल, सॉल्ट असेल, तोंडाने ते रिजेक्ट होते. तिथे आपण काय करतो, खाली स्वीकृती केल्यानंतर वजन वगैरे केल्यानंतर सेंट्रल लॅबला तो सॅम्पल आणतो आपण. त्याच्यामध्ये अडल्ट्रेशनमध्ये काय आहे की त्यामध्ये शुगर आहे, युरिया आहे, सॉल्ट आहे, न्यूट्रलायझर वेगवेगळे आहेत, माल्टोज आहेत, डेक्स्ट्रोज आहेत, असे वेगवेगळे टेस्ट असतात. ते आपलं NDDB किट असतं किंवा आपल्याला सोल्युशन प्रिपेअर केलेलं असतं, त्या पद्धतीने आपण चेक करतो. ह्याच्यामध्ये जर ते रिजेक्ट झालं तर आपण तो टँकर डायरेक्ट डिस्कार्ड किंवा रिजेक्टमध्ये टाकून देतो. त्यानंतर पुढं हे जे जातं ते स्टँडर्डायझरनं जातं. बाकी सांगतेच आहे. मग याच्यानंतर हे टेस्ट तुम्ही कशा करता ते तुम्ही दाखवू शकता. तर इथे एखादी टेस्ट करू केलेली असेल तरी दाखवा. एखादी ची टेस्ट ती करतायत. या दुधामध्ये काही भेसळ आहे का ते आपल्याला कळणार आहेत.
खालच्या लॅबमधून वरती सेंट्रल लॅबला दूध आल्यानंतर दूध स्वीकारायचं की नाही ते या लॅबमध्ये ठरतं आणि त्याची वेगवेगळ्या टेस्ट होतात 8-10 प्रकारच्या, त्या बऱ्याच टेस्ट आहेत. त्याच्यापैकी युरियाची टेस्ट आता ते करतायत की या दुधामध्ये युरिया टाकलेला आहे की नाही. स्वतः लॅब टेक्निशियन ती टेस्ट करून बघतायत. त्यात युरिया डिटर्जंट टाकला जातो आणि युरिया टाकल्यानंतर त्याचे सॅम्पल युरियाचे घेतले जात आहेत आणि नंतर ते दुधासोबत पाहिले जातील. त्याच्यामध्ये नाही आहे. तर जर असतं तर ते कसं कळलं असतं त्याच्यात जर युरिया असता तर? अच्छा, युरिया जर असता तर असा येलो कलर आला असता. ही तर वेगवेगळ्या टेस्टचे निकष लिहिलेले आहेत. जर समजा हा युरिया असता तर असा कलर त्याला दिसला असता. हा कलर पॉझिटिव्ह कलर आला असता. युरिया जर असता तर असा हे बघा आता हां ही व्हाईट कलर आहे आणि जर युरिया प्रेझेंट आला असता त्याच्यामध्ये आता हा ब्ल्यू कलर आहे, ब्ल्यू कलर, सॉरी येलो कलर आहे, हा येलो कलर आला असता. आता हा व्हाईट आहे. हा युरियाची टेस्ट आहे निगेटिव्ह आहे आपली. म्हणजे इथे आता युरियाची टेस्ट करून पाहिली. अशा वेगवेगळ्या टेस्ट आहेत जवळपास. आता इथे युरियाची टेस्ट दिली आहे त्यांनी, अमोनिया फर्टिलायझरची टेस्ट दिली आहे, नायट्रेटची दिली आहे, स्टार्च आहे. एकूण 9 टेस्ट आहेत. त्या 9 टेस्टपैकी काही टाकलं जातं का? प्रत्येक डेअरीला ही पायरी जी आहे, ही जी स्टेप आहे ती पाळण्याच्या कडक सूचना तुकाराम मुंडेंनी आत्ताच्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये दिल्यात. या प्रयोगशाळेनंतर पुढची प्रोसिजर कशी असते आपल्याला एकदा प्रकाश सर सांगतील. याच्यामधून आत्ता जे फायनल मिल्क झालेले सर्व टेस्ट केल्याच्या नंतर हे दूध स्वीकृती योग्य आहे. सर्व दृष्ट्या ते आमच्या नॉर्म्समध्ये बसतंय. त्यात कुठल्याही प्रकारची भेसळ नाही आणि ते दूध आता आम्हाला पाऊचला असेल किंवा प्रॉडक्टला असेल ते घेण्यासाठी योग्य आहे याची आता खात्री झाली आणि याच्यानंतर मग ते प्रोसेसला दूध आमचं जाणार. म्हणजे आता कुलिंग चेनला तुमचं दूध हां, याच्यानंतर आता आमची कुलिंग चेन होणार. त्याच्यामध्ये ते दूध खाली प्लांटमध्ये आपण जर गेलो तर त्यानंतर चिल्ड होणार. आवश्यक ते होमोजनाइज पाश्चराइज होणार. होमोजनाइज पाश्चराइज झाल्यानंतर पाऊच पॅकिंगसाठी जे लागतंय ते पाऊच पॅकिंगला घेणार आणि त्यानंतर अदर प्रॉडक्टसाठी जे लागतंय त्या प्रॉडक्टच्या विभागांना पण आपण ते दूध देणार. आपण हे कुलिंगला घेतलेलं जे दूध आहे ते आमच्या वरच्या स्टोरेज टँक आहे ते मी तुम्हाला दाखवतो. त्या स्टोरेज टँकमध्ये ते स्टोअर केलं जातं बिलो 4 डिग्री. एफडीने तुम्हाला आता प्रयोगशाळेसाठी काय नियम आता नवीन काही घालून दिलेत? दुधासाठीची जी कोल्ड चेन मेंटेन करायची ती गाईच्या काशेतून निघाल्याच्या नंतर ते 2 तासाच्या आतमध्ये आपल्याला त्याच्यावर थंड किंवा गरम कुठली तरी प्रोसिजर करायला पाहिजे. त्याच्यानंतर ते आमच्याकडे स्वीकारेपर्यंत 1 ते दीड तासाचा कालावधी जातो आणि त्याच्यानंतर प्रोसेस केल्यावर ते 4 डिग्रीला जे थंड होतं त्याच टेम्परेचरमध्ये पाश्चरायझेशनला जाणार असेल तरी पण आम्ही तिथूनच पाठवतो. होमोजनायझेशन होणार असेल तर पाश्चरायझेशन होमोजनायझेशन ही एकत्र प्रक्रिया होती आणि ती झाल्याच्या नंतर जे दूध स्टोरेजला जातं त्याचं टेम्परेचर 2 ते 3 किंवा 4 डिग्री पर्यंतच असतं. कारण खाली ती जी मशिनरी आहे सर्व त्याच्यामधून ते फायनल चिल्ड होऊन टँकमध्ये पडतं आणि टँकमध्ये मग आमचे मिल्क स्टोरेज टँक आहे त्याच्यामध्ये आम्ही ते दूध एकत्र केलेलं डिस्ट्रीब्यूट करून घेतो. आम्हाला जसं पाहिजे टेस्ट सुद्धा आम्ही सगळ्या करतो. मायक्रोबायोलॉजीची स्वतंत्र लॅब आहे. टेस्ट असतात त्याच्यामध्ये आपण सगळ्यांना महत्त्वाचं म्हणजे कोलिफॉर्म, एसपीसी, इकोलाय आणि ईस्टर्न मोल्ड हे 4 टेस्ट करतो आपण. त्या कशासाठी करावे लागतात? त्याच्यामध्ये काउंट किती आहे म्हणजे येणारं दूध जर आपलं जास्त बॅक्टेरियल लोड असेल तर त्याचे आपल्याला जर बॅक्टेरियल लोडवरून कळतं की आपण एसपीसी किती आहे, कोलिफॉर्म किती आहे. ते जर एक्स्ट्रा असेल तर आपण त्या बॅक्टेरियल लोडवरून सुद्धा दूध रिजेक्ट करतो. सेंट्रल लॅबचा एक छोटासा प्रकार आहे. जसं आता त्यांनी सांगितलं की इथे वेगवेगळ्या प्रकारचे इकोलाय आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रो टेस्ट केले जातात. दूध स्वीकारायचे की नाही ते टेस्ट तर होते, युरिया डिटर्जंट भेसळ तर पाहिली जाते, पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा ते दूध खरंच पोषक आहे का, योग्य आहे का, खाण्याजोगं पिण्याजोगं आहे का, चहासाठी वापरला जाऊ शकतो कारण मायक्रो टेस्ट केले जातात. पुढची प्रोसेस समजून घेण्यासाठी आपण कुलिंगमध्ये जाणार आहोत आणि तिथून मग ते पॅकेजिंगपर्यंत कसं जातं आणि बाकीचे जे उत्पादन आहेत ते पण मी दाखवणार आहे. आपण जे चेक केलेलं दूध जे स्वीकारलेलं आहे, स्वीकारलेलं दूध जे आहे ते पहिल्यांदा तर आपण इथे या चिलरमध्ये हे चिल्ड करून घेतो. आपण लवकर चिल्ड करून घेतो. चिल केलेलं दूध आपण टँकमध्ये टाकतो, वरच्या टँकमध्ये टाकतो. त्याच्यानंतर आपण ते दूध इथे पाश्चरायझेशन आणि तो होमोजनायझर या 2 प्रक्रिया होतात. इथं पाश्चराइज आणि होमोजनाइज करतो आपण. हे पाश्चराइज होमोजनाइज झालेलं दूध परत दुसऱ्या टँकमध्ये आपण स्टोअर करतो वर जाऊन आणि त्या टँकमध्ये ते स्टोअर केलेलं दूध
नंतर त्या लाईनला तिथे येतं ते चिल्ड असतं 4 डिग्रीचं. 4 डिग्रीचं आलेलं दूध तिथून लाईनमध्ये येणार पॅकिंग मशीनला इथे येतं. इकडे पॅकिंग पर्यंत येतं. आणि त्यानंतर मग इथे हे दुधाचं पॅकिंग चालतं संपूर्ण जसं असेल तसं. तर इथे अर्धा लिटरचं पॅकिंग होतं आहे, पलीकडे 200 ml चं पॅकिंग आहे. अशा प्रकारे याच्यावर दुधाचं पॅकिंग होतं. पॅकिंग झाल्याच्या नंतर इथं कोल्ड रूम आहे. हे 4 डिग्रीचं दूध आहे आणि ते परत आपण पाठवीपर्यंत डिस्पॅच करेपर्यंत थंडच म्हणजे राहणार. हे जे आहे हां, हे जे दूध आत्ता आपण पॅक झालंय ही आपली 4 डिग्रीपर्यंत थंड आहे. ही जर बघितली तर ही 4 डिग्रीपर्यंत थंड. ही अशीच थंड ठेवण्यासाठी म्हणजे हे आता हे ग्राहकाकडे थेट विकायला जाण्यापूर्वी काय प्रोसेस होते मग? नाही, आता हे फायनल प्रोसेस आहे. ओके. ही आपण सगळं चेक केलं, प्रोसेस केली, होमोजनाईज पाश्चराईज आणि पॅक झालं याच्यामध्ये. पॅक झालेलं मशीनमधून दूध कोल्ड रूमला ठेवून देतो. कोल्ड रूमला राहणार हां, 4 आणि मग डिग्री नंतर डिस्पॅच. नाही, ते खाली येतं. कोल्ड रूममधून जर टेम्परेचर बघितलं इथं बघा, ते टेम्परेचर खाली येतं. ते 2 डिग्रीपर्यंत कोल्ड रूम मेंटेन करते. हे जे समोर जे दिसतं ते टेम्परेचर आहे ते सगळं. वरचे सगळे टँकचे वेगवेगळे टेम्परेचर आहे. अच्छा, ओके. हां, पुन्हा काय रिकामे असेल तर ते जास्त दिसतात. ज्याच्यामध्ये दूध असेल तर मग ते दूध जे काय असेल ते कमी त्या टेम्परेचर 4.2 आहे, इकडं 5.5 आहे. अशा प्रकारचं जर टेम्परेचर कमी जास्त पॅकिंग झाल्याच्या नंतर कोल्ड रूमला टाकून आपण परत डाऊन आणतो संपूर्ण. म्हणजे डिस्पॅच होण्यापूर्वी आता हे दूध आहे ते तुमच्या कोल्ड रूममध्ये राहतं. हां. आणि इथून मग रात्रीच्या वेळेला डिस्पॅच होतं. हां, मग तिथून डिस्पॅच होतं कोल्ड अच्छा, रूम. आपण एकदा आपण एकदा कोल्ड रूममध्ये सुद्धा जाऊ. कारण आता हे जे दूध आहे आपण सगळी प्रोसेस पाहिली. कोल्ड रूममध्ये आलं, वरती टँकमध्ये स्टोअर झालं, नंतर प्रोसेस होऊन ते पॅकेजिंगला आलं पूर्ण त्या टँकच्या माध्यमातून. आणि ते होण्यापूर्वी कोल्ड रूममध्ये ते राहतं. कोल्ड रूममधून मग हे डिस्ट्रीब्युटरकडे म्हणजे वेगवेगळ्या जे आउटलेट्स आहेत त्यांच्याकडे हे कसं जातं की कोल्ड रूमसुद्धा आपण एकदा बघणार आहेत. कोल्ड रूम आहे, प्रचंड थंड वातावरण आहे कोल्ड रूममध्ये. साधारण किती 4 डिग्रीच्या खाली ठेवायला लागतं. याच्यामध्ये 2 डिग्रीपर्यंत दूध येतं. 4 डिग्रीच्या खाली जपायला पाहिजे. पण आमच्या कोल्ड रूमची जी काही आत्ताची जी कपॅसिटी आहे याच्यानुसार ती 1 डिग्रीपर्यंत पण थंड आणते. मग 1 डिग्रीपर्यंत जर थंड आणलं तर आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये पाठवतो तर ट्रान्सपोर्टेशनमध्ये 1-2 डिग्रीचा लॉस होतो. त्यामुळे आपण 1 डिग्रीपर्यंत थंड आणतो. म्हणजे 4 1-2 डिग्री म्हणजे सर्व्हिस करेपर्यंत इन्सुलेटेड व्हॅनच्या दृष्टीकोन ह्याच्यातून जातं. कारण कोल्ड रूममधून काढल्याच्या नंतर त्याच्यावर थोडा आईस मारला जातो आणि आईस मारल्याच्या नंतर ते इन्सुलेटेड व्हॅनमध्ये टाकतात आणि त्या व्हॅन मार्केटला डिस्ट्रीब्यूट करतात. डिस्ट्रीब्यूट करेपर्यंत त्याचं टेम्परेचर 4च्या वर जात नाही. आता याच्यावरती तुकाराम मुंडेंनी एक सांगितलं की पॅकेजिंग करताना याच्यावरती काही हे असले पाहिजेत की जी नावं आहेत की आता फुली होमोजेनाइज असेल किंवा हे पाश्चराइज्ड असेल. त्यांनी काही गोष्टी याच्यात ठळकपणे लिहायला सांगितल्यात. हे बघा, याच्यावर चांगल्या दर्जासाठी हे म्हणजे सगळे नियम आत्ता हे नेहमी यापूर्वी पाळले जात होते का? इंडस्ट्रीमध्ये याची किती गरज महत्त्वाची होती? कारण अनेक छोट्या मोठ्या कंपन्या पण आहेत ज्या त्यांच्या पद्धतीने पॅक करतात. आता FSIचा मार्क तुमच्यावरती आहे, तर याच्यावरती कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी तुकाराम मुंडेंनी पाळायला सांगितल्या जातात? हे जे पॅकिंग आपण बघितलं तर हे पाश्चराइज दूध आहे. पाश्चराइज काऊ मिल्क. पाश्चराइज काऊ मिल्कची डेफिनेशन आहे कमीत कमी 3.2% फॅट आणि 8.3% SNF. आता या प्रकारे या दुधाचे तेवढी क्वालिटी आहे की नाही याबाबत त्यांनी सांगितलंय की तुम्ही इथं सर्व मेन्शन करायला पाहिजे. हे नियम फसाईचे पहिल्यापासूनच होते, फक्त हे काही लोक पाळत नव्हते, काही दुर्लक्ष करायचे. पण त्या नियमानुसार जरी 3.2 फॅट असेल तर आम्ही याच्यात 3.5 देतो, तर ते 3.5 नमूद करा तुम्ही याच्यात किती फॅट आहे ती, किती SNF. त्याप्रमाणे या चार्टमध्ये सर्व इन्ग्रेडियंट आणि दुधाची क्वालिटी, किती दिवस वापरावे त्याच्याबाबतच्या सगळ्या सूचना पॅकिंग केलेत. हां, बेस्ट बिफोरचा हा याच्यावर स्टॅम्प मारला जातो की हे किती दिवस वापरण्यासाठी योग्य आहे. हे साधारणपणे 7 मॅन्युफॅक्चरिंग टाकली आजची तारीख. आणि याची बेस्ट बिफोर काय आहे? त्याचे बेस्ट बिफोर असेल 9 तारीख आहे ना? 9 तारीख. म्हणजे आम्ही 2 दिवस 3 दिवसाचा वेळ, 48 तासात वापरायचं आहे. 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे, म्हणजे 2 दिवसात वापरायचं आहे. अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन या ज्या आहेत याच्यासाठी मॅन्डेटरी आहे की त्या इन्स्ट्रक्शन आपण पाळल्याच पाहिजे.
तर ऊर्जा दुधाच्या कोल्ड चेन रूममध्ये मी आत्ता आहे, ऊर्जा डेअरीच्या. साधारणपणे थोड्याफार फरकाने प्रत्येक डेअरीची रचना ही अशीच असते. जे आत्ता मी आलेल्या दूध म्हणजे संकलन होऊन जे दूध आलं ते समजावून सांगितलं. त्या दुधाचं पुढे लॅबमध्ये काय होतं, लॅबमध्ये जे रिझल्ट्स येतात ते याच्यावरतीच खूप महत्त्वाचे असतात. कारण जे दूध आलं आहे त्याच्यानुसारच मला वाटतं जे लॅबमधले आकडे नुसार पॅकिंग केलं जातं, नॉर्म्सनुसार ते लॅबच्या नॉर्म्सनुसार ते पॅकिंग केलं जातं. आणि अत्यंत थंड रूम आहे, म्हणजे इथे 2 डिग्रीपेक्षाही कमी तापमान आहे. तर या रूममध्ये हे दूध पॅक केलं जातं आणि त्याच्यानंतर जोपर्यंत हे डिस्पॅच होत नाही डिलिव्हरीसाठी, त्या डिस्पॅचच्या आधी त्याला 1 डिग्रीपर्यंत स्टोअर केलं जातं. 4 डिग्रीचा नियम आहे. 1 ते 2 डिग्रीमध्ये पॅक केलं जातं, पण ग्राहकापर्यंत जाईपर्यंत ते 3-4 डिग्री राहतं. कारण इथे ते 1 डिग्रीवर 2 डिग्रीवर ठेवतात. तर स्टँडर्ड प्रोसिजर म्हणजे FDA नियम जर काटेकोरपणे पाळले तर ही एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे. आत्ता ही जी ऊर्जा डेअरीमध्ये समजावून सांगितली, हे नियम आत्तापर्यंत साधारणपणे म्हणजे तुम्ही स्वतः डेअरींच्या बॉडीवर आहात दूध उत्पादकांच्या, किंवा तुम्ही आता बैठकही झाली होती तुमची तुकाराम मुंडेंसोबत. तर त्यांनी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या सांगितल्या त्यामध्ये? ज्या या फसाईच्या नियम आहेत, ज्या पॅकिंग दुधासाठी आवश्यक गोष्टी आहेत, त्या ज्या नियमानुसार आहेत FDA सर्व, तेवढ्याच तुम्ही प्रॉपर पाळा. दूध घेताना चेक करा ते योग्य पद्धतीने आले की नाही. त्यानंतर तुम्ही त्याच्यावरची प्रोसिजर लिहा, काय प्रोसिजर केलेली आहे, होमोजनाईज पाश्चराइज आहे. त्या नॉर्म्सप्रमाणे जर काऊ मिल्क तर काऊ मिल्कच्या नॉर्म्सप्रमाणेच दूध आतलं असलं पाहिजे. आणि अशा सगळ्या नियमानुसार पाळून पॅकिंग केलेलं सेफ दूध हे कस्टमरच्या हातात गेलं पाहिजे. मग त्याच्यासाठी जसे चेकिंगचे नॉर्म्स आहेत तसे टेम्परेचरचे नॉर्म्स आहेत. तर आम्ही ह्याच्यासाठी डिस्ट्रीब्युशनसाठी इन्सुलेटेड आणि रेफ्रिजरेटेड व्हॅन वापरतो. त्यामुळे या कोल्ड रूममधून केलेलं दूध आमच्या शॉपमध्ये जाईपर्यंत त्या टेम्परेचरला जपलं जातं. शॉपमध्ये डीप फ्रीजेस असतात आणि मग ते फ्रीजमध्ये टाकल्यानंतर जे कस्टमर येईल त्याप्रमाणे त्याच्या हातात दिलं जातं. बरोबर. आता ग्राहकांची पण एक जबाबदारी असते की जे नॉर्म्स आहेत, FSIचे जे नॉर्म आहेत त्याच्यावरती ती नॉर्म्स पाळायचे, त्याच्यावर काय लिहिलेलं आहे, त्याची एक्सपायरी डेट किती आहे, पाश्चराइज म्हणजे लहान मुलांना पिण्यायोग्य आहे की नाही, तो पण नियम मला वाटतं त्यांनी टाकायला सांगितलं आहे आत्ता, की हे 6 महिन्यांखालच्या मुलांना देण्यायोग्य आहे की नाही. हे जर रॉ दूध असेल, रॉ मिल्क, हां, पाऊचबाबत ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या सर्व इन्स्ट्रक्शन पाऊचवर दिलेल्या आहेत. म्हणजे लूज दूध आपण देतो त्या लूज दूधला कुठल्या इन्स्ट्रक्शन नाहीत आणि त्यामुळं ग्राहकाची दिशाभूल होऊ शकते. म्हणून साहेबांनी सांगितलं की जर लूज दूध असेल तर ते तापवण्याशिवाय घेऊ नका. जर घ्यायचं असेल कन्झ्युम करायला तर ते गरम करूनच घ्या. आणि लूज असेल तरी ते काय क्वालिटीचं आहे अशा प्रकारचा बोर्ड तिथं असायला पाहिजे. असे लूजसाठी नियम सांगितले. पाऊचमध्ये जर तुम्हाला दूध तुमच्या थोडक्यात म्हणजे माणसाच्या तब्येतीनुसार तुम्ही वापरू शकता. मुलांसाठी काऊ मिल्क चांगलं समजलं जातं. काही पेशंट वगैरे असतील ज्यांना फॅट नको आहे त्यासाठी डबल टोन मिल्क जे आहे ते डबल टोन दूध लोक जास्त प्रेफर करतात. आणि जे व्यायाम यंग मुलं आहेत त्यांच्यासाठी बफेलो मिल्क आहे जे 6 फॅटपासून 5 फॅटच्या पुढे 6.5 फॅटपर्यंत आहे ते वापरलं जातं. मग ज्याने त्याने दूध घेताना त्याच्या गरजेनुसार घरामधली जशी वयस्कर लोक वगैरे असतील तर आम्ही जास्तीत जास्त ॲडवाईज करतो की काऊ मिल्क वापरा. काऊ सर्व लोकांसाठी वापरायला ठीक आहे, पण ज्यांच्याकडं घरामध्येच तूप काढायचे किंवा त्यांना घरामध्ये काही लोक व्यायाम करतात तर त्यांनी हाय फॅटचं म्हणजे होल मिल्क जे आहे ते वापरायला सुद्धा हरकत नाही. सर्वांचे नॉर्म्स बॅगवर असतातच. म्हणजे हे सगळे नियम आहेत, जवळपास 8 नियम आहेत. खूप थंड रूम आहे, आपण अजून बाहेर जातो पण तुम्ही बाहेर या. तर ही थंड रूम आहे, इथूनच खरं तर ग्राहकांपर्यंत दूध जातं. या व्हिडिओमध्ये टँकरमधून जेव्हा डेअरी दूध उतरतं म्हणजे संकलनापासून तर पॅकेजिंगपर्यंत ग्राहकाला जाईपर्यंत पूर्ण प्रोसिजर मी या व्हिडिओत समजावून सांगितली. दुधाची पॅकिंग करताना डेअरीमध्ये त्याचं टेम्परेचर 4च्या खाली पाहिजे. तर इथं आता पॅकिंग सुरू आहे, त्याचं टेम्परेचर मी मोजून दाखवतो की किती आहे. तर आता इथे याचं टेम्परेचर आपल्याला दिसतं आहे. तर याचं 2.8 आता टेम्परेचर आहे. म्हणजे 4च्या खाली पाहिजे. तुकाराम मुंडेंनी जे नवीन नियम घालून दिलेत ते मी या व्हिडिओत सांगितलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांचं एक कर्तव्य आहे की आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, त्या पॉकेटवर आपण काय वाचलं पाहिजे. तर अर्थातच हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, पुढेही जरूर शेअर करा. आपण ऊर्जा डेअरीमधून हा
ग्राउंड रिपोर्ट केलेला आहे.